वड्याचं नाल्याचं खोऱ्याचंच पाणी प्यायचं, कुठं नळाला सोयीचं नाही, कुठं येरी सोयीचे नाही. लहान लहान मुली ज्यांची शाळेत जायचं वय आहे ते सुद्धा पाणी घ्यायला येतात तिथं. आणि जे म्हातारे लोक आहे ते सुद्धा पाणी घ्यायला, ज्यांना चालता नाही येत ते सगळे पाणी घ्यायला येतात तिथं. सकाळी 5 वाजता 1 ड्राम न्यावं लागतं, संध्याकाळी 1 ड्राम न्यावं लागतं, दिवसभरात 2 ड्राम पाणी न्यावं लागतं आम्हाला. कॉलेजला जाता येत नाही एखाद दिवस पाणी घेण्यासाठी. गुरं आहे त्यांच्यासाठी पाणी न्यावं लागतं. आणि ग्रामपंचायत वाल्यांना सांगितलं होतं आम्ही पाण्याची समस्या आहे, पण ते काहीच नाही करत. शिक्षण घेण्याच्या वयात हातात पाटी पेन्सिल असायला हवी, पण इथं हातात पाण्याचे हंडे आहेत. खेळण्या बागडण्याच्या वयात मैदानात असायला हवं, पण इथं ही लहान मुलं सकाळपासून पाण्यासाठी वनवन भटकतायत. हे चित्र कोणत्या दुष्काळी सिनेमातलं नाही, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अधुल गावचं आहे, जिथं पाण्याचा थेंब ना थेंब आज महाग झालाय. गावात एकच सार्वजनिक विहीर आहे, पण ती विहीर नसून लोकांच्या हतबलतेचा अड्डा बनली आहे. पहाटेचा सूर्य उगवण्यापूर्वीच इथं गर्दी उसळते. थोडा जरी उशीर झाला तर विहिरीचा तळ दिसू लागतो आणि नशिबी येतं ते फक्त गढूळ पाणी. हेच गढूळ पाणी पिऊन आज अधुलची जनता आपलं नशीब कसं तरी रेटत आहे. सरकार म्हणतं हर घर जल, जल जीवन मिशन, पण अधुल गावात या योजना फक्त कागदावरच पाणी मुरवतायत. गावात नळ आहेत पण पाणी नाही, कारण पाण्याची टाकीच बांधलेली नाही. प्रशासन झोपलंय आणि गाव तहानेनं व्याकुळ झालंय. प्यायचं बी हेच, वापरायला बी हेच. मग काय करणार आहे आता? हे पाणी कोणी पितं का? नाही पित. मग आता हे पाणी प्यायला आम्हाला पाणी सोयी करा तुम्ही, आणि मग काय करायचं पुढचं काय बघायचं तुम्ही. हा, मग आता इलाज नाही त्याला. 2 जार लागते दर दिवसाला. दररोजचे 2 जार 40 रुपयाचे पाणी लागतं. नळ आलेले नाही. नळ 8 दिवसात येतं. किती येतं? किती ते एक नाही तर 1.5 ड्राम भरतं बस. 7-8 हांडे, 1-2 काही बकेट आणि 1 ड्राम एवढं पाणी येतं. दररोज इकडनं किती पाणी घेतात? दररोज येईल चालू 1 ड्राम पाणी दररोज लागतं इथून. 1 ड्राम पाणी किती वेळात करतात? 1 ड्राम ते सकाळी 5 ते 6 पर्यंत, 7-8 वाजेपर्यंत. नंतर अजून संध्याकाळी 5-4 वाजता ते अजून पाणी न्यायचं. म्हणजे ढोर आहे, शेळा आहे, आपल्याला वापरायला पाणी प्यायचं तर आम्ही जारच पितो. आता हे पाणी पिऊन बिमार पडू लागलं ना, हे पाणी प्यायला कसं प्यायचं आता? मग हे पाणीची व्यवस्था का नाही आमच्या आडूमध्ये? परिस्थिती इतकी बिकट आहे की साध्या पिण्याच्या पाण्यासाठी इथल्या शेतकऱ्याला प्रति ड्रम 60 ते 70 रुपये मोजावे लागतंय. महिन्याला 2200 रुपयांचा भार फक्त पिण्याच्या पाण्यावर. या गरिबांनी जगायचं कसं? वड्याचं नाल्याचं खोऱ्याचंच पाणी प्यायचं, कुठं नळाला सोयीचं नाही, कुठं येरी सोयीचे नाही. कवर फिरायचं कवर. आता म्हातारे माणसं कवर काय राहायचं. आणि आता आम्हाला काय हे यंगता येतं हे गड्डा यंगता येतं का? यंगाला जायचं पडा मारा. हे पाण्याचंच मागणी आहे आमच्या. आम्हाला काय दुसरं काय, नळा पाहिजे आम्हाला, पाण्याची व्यवस्था पाहिजे, दुसरं काय नाही. कधीपासून असं आहे तुमचे? आता हे कधीपासून म्हणजे मला लग्न झालं तेव्हापासून हे कवर काय करायचं. वर्ष किती झाले असते मला. या जलसंकटाचा सर्वात भयानक पैलू म्हणजे या गावाचा सामाजिक बहिष्कार. पाणी नाही म्हणून अधुलला मुलगी द्यायची नाही असं म्हणत आजूबाजूची गावं नातं तोडतायत. पाण्यासाठी गावातल्या तरुणांची लग्न रखडली आहेत. आयाबापांना आपल्या पोरांसाठी मुलगी मिळेनाशी झाली आहे. पाण्यानं इथलं जनजीवन नाही तर इथली नातीही कोरडी केली आहेत. खड्डेमय रस्ते, पाण्यासाठी वनवन आणि प्रशासनाचं थंड दुर्लक्ष. अधुल गाव आज प्रशासकीय मरगडीचं जिवंत उदाहरण बनलंय. आता प्रश्न एकच आहे,
या तहानलेल्या गावची हाक सरकारपर्यंत पोहोचणार की पुढच्या वर्षीही अधूलच्या विहिरीत फक्त गढूळ पाणीच उरणार?